जेव्हा लहान होतो तेव्हा त्याच्यामध्ये बसायचो. तेव्हा 10 रुपये तिकीट होतं आणि नुसत्या उड्या मारायच्या. ह्याच्यामध्ये तर अजूनपर्यंत कधी बसशील नाही. ते घाण झाली सगळी, चिकचिक झाले. आमचे पाय पण खूप घाण झालेत. हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आपल्या घरी आज पाहुणे आले. त्यांच्या गावची आज जत्रा आहे, तर आम्हाला जत्रेला इन्व्हाइट करायला आले. आम्ही कालच जाणार होतो, कारण की काल घटस्थापना होती आणि बाहेर पाऊस पण खूप होता. तर लेट्स गो. कालचा विषय सोडून द्या. आज ते आले तर तुम्हाला दाखवतो का कोण कोण आलंय आपल्या घरी. ही माझी छोटी बहीण आहे, तिचं नाव आहे दीक्षा आणि दाजी. तर दोघं जण आले आम्हाला इन्व्हाइट करायला जत्रेला. तर काल आमचा प्लॅन हाच होता, पण पावसामुळं प्लॅन रद्द करण्यात आला, कारण खूप पाऊस होता. आणि संघ हा बघा, हा पण होता, त्याच्यामुळे तो प्लॅन रद्द करण्यात आला. तर आता बाहेर पाऊस नाहीये आणि आम्ही सगळ्यांनी मस्त तयारी पण केली, दीक्षानी, दाजीनी. आणि माझी पण तयारी पूर्ण झाली आहे. हिची पण तयारी चालली आहे. तू काय करती? रानाला जेवण देते ना. हा चला, मग आता आम्हाला यायला टाइम होऊ शकतोय, तर मग याचं त्याला जेवण द्यावं लागतं. त्याला जेवण देऊन आम्ही जाऊ, म्हणजे यायला किती पण टाइम झाला तर काही प्रॉब्लेम नाही. आता ह्या जेवण दिल्यावरती सगळा पसारा केलाय आणि इथं बघा, यांनी सगळा पसारा केला. हा पसारा सगळा हात उचलल. हे उचल, उठ, उचल हे पटापटा. कुठं टाकशील? हाय कर. पसारा वगैरे सगळा उचलाल. तरी पण साफ करते सगळं. कचरा वगैरे झालेला आहे. तर मग निघायचं. हा झालं सगळं. झालं. चला ओके चला ताजी, चला. अशी तर रस्त्याने खूप सेवा असते. आता थोडं जवळच आहे इथं, पण ट्रॅफिक खूप लांब झालंय ते आता. म्हणजे खूप टाइम लागतोय. सगळं लहान मुलगा पण आहे, त्यामुळे गाडी जरा स्लो चालू राहिलो. जागी लागी देवे बसले ना, तर ट्रॅफिक खूप हो राहिली इथं. आज पण थोडा पाऊस होता. विचार केला आज काही करून निघायचं, जायचंच आज काही करू. थोडा थोडा हाय पाऊस. आता बघू, तिसरे धावपर्यंत जोरात आला नाही पाहिजे. पर्यंत तिथे गेला मस्त. आता बघू कशी, किती जत्रा बघली किती नाही. खूप आग्रह केला त्यांनी आम्हाला. पावसामुळे आम्ही कात नव्हतो, पण आग्रह केला म्हणून जावं लागलं. आणि खूप लांबून आले ते आम्हाला घेण्यासाठी. मग आता गाऊ आणि बघू तिथली जत्रा कशी आहे. आणि आता पोहोचलोय स्पॉट वरती. इथून रस्ता आहे सरळ जाण्याचा, या साईडने हा रस्ता येतो. तर बस आता गाडी पार्क करायची आणि सीधा उठायचं मग कत्तेमध्ये. हे खूप मजा येईल. व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एवढी गर्दी पाहिजे तेवढी गर्दी नाही इथं, कारण ही पावसामुळं ना सगळी गर्दी एवढी पाहिजे तेवढी तर नाही आहे भाऊ गर्दी. मजा एवढी येत नाहीये. पण का सगळे दुकानं वगैरे लागले, फ्रूटचे, बांगड्यांचे वगैरे. तिथं खेळण्यांची दुकानं लागेली सगळे. तिला खेळणेच पाहिजे है ना. तिला काय पाहिजे? काय? हा, खेळणं काय नाव आहे खेळण्याचं? हा, काय काय पाहिजे? ते पाहिजे. तिला खूप रडत होता, त्याला आम्ही बसवले आता टू व्हीलर वरती. तिने ओरिजिनल टू व्हीलर बाहेर पार्किंगला लावली आणि नकली टू व्हीलर वर तू राहिला. हे बरं 40 पैसे तिच्यामुळे झालं सगळं. काय केला? हिली बसवलं बरोबर. आम्ही त्याला दुसऱ्या गाडीत बसवतो, पण हिली वाचव. जेव्हा लहान होतो तेव्हा त्याच्यामध्ये बसायचो. तेव्हा 10 रुपये तिकीट होतं, नुसत्या उड्या मारायच्या. याच्यामध्ये तर अजूनपर्यंत कधी बसशील नाहीये. तिची वाटली भरपूर बसायला. खूप हाईट आहे त्याची. कधी मजा आली पाहिजे तेवढी नाही येते, कारण की मांसाहारी खूप हे विचित्र म्हणून तागड्या होता. गुढी तर बघू शकता पूर्ण म्हणजे घाण झाली सगळी, चिकचिक झाले. आमचे पाय पण खूप घाण झालेत.
इकडे बघा पुरा चिकचिक झालाय रस्ता. काय ती गाडी दे बरं दिदी त्याला. हे पंच घ्यायची 20ला. कितीला आहे? 20ला. ही घ्यायची का? भाडं पडलंय सगळ्या घरी काय हे तरी घ्या. रिक्षा घेतली ना? बघू दाखव रिक्षा. बघू रिक्षा दाखव ना. आता उद्या काम होत आहे रिक्षावरती. चला चला आता घरी जाऊ. एक मिनिट मी राबवत होते ट्रॅफिक खराब होतात ना. बंगडी गाळा ना हातात दे तुमची. ब्लू कलर टाक लाईट. कोण? पावसाने पण हजेरी लावली कालवानी, त्याच्यामुळे आम्हाला व्हिडिओ काढायला जमलं नाही. डायरेक्ट आम्ही आलो असा जेवण्यासाठी बाहेर. तर जेवण करू असं. आता आम्ही सगळे एक सोबतच आहोत. ते बरं झालं तिथं पाऊस आला नाही. येताना पाऊस आला. खूप आनंद घेतलाय. आणि तिला पण खेळणी भेटले भरपूर. कसं बे फ्रेंडची क्लब पण पाडून दिलंय खेळणं. पिल्याच्या ते संध्याकाळपर्यंत हातात येत नाही, तर शेवटी पिल्ल्याने ते हातानेच घेतलं आणि चमच्यावर टाकलंय. बरं झालं ते हाताने घेऊन चमच्यावर टाकलं, त्याला रात्र झाली असते. 12 वेळेचं पोया गेला असं. आम्ही एवढ्यात आलोय घरी. आता बाहेर खूप पाऊस चालू होता म्हणून आम्ही लवकर आलो. तिथे अजून जत्रा चालूच आहे. खूप गर्दी होती तिथे, पण आम्ही पावसामुळे आणि आमच्या सोबत छोटासा मुलगा होता म्हणून आम्ही लवकर घरी आलो. आणि येताना आईस्क्रीम घेऊन आलो. घरी आलो तर बघतो यांनी हे बघा यांनी ना खूप कचरा केला होता घरात. कारण त्याला मोकळं सोडून गेलो होतो आम्ही. त्याला बांधलं नव्हतं जाताना, मोकळं सोडलं होतं म्हणून त्याने खूप कचरा केला होता घरामध्ये. ते आवरलं सगळं. कपडे बाहेर कपडे ओले होते ते घरात घेतले. आणि आता सगळ्यांना बोलवून ही आईस्क्रीम खाऊ. आईस्क्रीम खाल्ली का मग मस्त निवांत झोपून घेऊ. मस्त थंड थंड आईस्क्रीम आहे. आणि बाहेरूनच जेवण करून आलोय तर मग घरी काय जेवण बनवायची गरज नाहीये. मग आता आईस्क्रीम खाणार आणि झोपणार. मग भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय. गुड नाईट. बाय. लाईक करा. सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.